पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 14 तारखेला खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावरती सभा होणार आहे। या सभेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। खारघरमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार, प्रचारात सभा होणार आहे। त्या सभेचा पूर्ण आढावा आपण जाणून घेऊया। आपल्याबरोबर प्रशांत ठाकूर विद्यमान आमदार आहेत, त्यांच्याकडून सर कशा प्रकारचे नियोजन आहे? देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींची सभा 14 तारखेला दुपारी 2 वाजता याच मैदानामध्ये सुरू होणार आहे आणि या सभेच्या निमित्तानं संपूर्ण पनवेल तालुका असेल, शेजारी पेण तालुका, उरण तालुका, रायगड जिल्ह्यामधले अन्य तालुके, नवी मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यातले सर्व भाग या परिसरातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा होते। पोर्ट आणि एक आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट फक्त नवी मुंबईमध्ये देशामध्ये एकाच ठिकाणी, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? खरं तर देशाचे पंतप्रधान म्हणून मोदीजींनी केलेल्या कामामध्ये या कामांचा उल्लेख झाला पाहिजे की JNPTची क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावा केला आहे आणि म्हणून मग JNPTचा 4थं पोर्ट भूमिपूजनाला मोदीजी आले आणि उद्घाटनालाही तेच आले। विमानतळ त्यांच्यामुळे विमानतळाच्या कामांना गती मिळाली। आता विमानतळाचं सुद्धा काम हे पूर्ण होत आलं आहे। येणाऱ्या एप्रिलमध्ये त्या विमानतळाचं सुद्धा उद्घाटन तिथे होणार आहे। अशा पद्धतीचे अनेक प्रकल्प जे मोदीजींनी त्याची सुरुवात केली आणि रेकॉर्ड वेळेमध्ये ते पूर्ण केलेले आहेत। या सगळ्या प्रकल्पांच्यामुळे या सगळ्या परिसराचं आर्थिक चित्र बदलून जाणार आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये औद्योगिकीकरण वाढणार आहे, नवे नवे उद्योग येतील आणि या सगळ्या उद्योगांच्या माध्यमातून इथल्या तरुणांना, स्थानिक तरुणांना, प्रकल्पग्रस्तांना, भूमिपुत्रांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांच्यामध्ये विशेषत्वानं तरुणाईच्या मनामध्ये उत्साह आहे आणि हे डेव्हलपमेंटचा मी कधी भागधारक होऊ शकेल या संदर्भामध्ये त्याच्या मनामध्ये या ठिकाणी उत्सुकता आहे। निश्चितच या सगळ्या तरुणांना मोदीजी कशा पद्धतीने संबोधित करतात हे सुद्धा बघणं हे एक निश्चितपणानं आपण म्हणूया म्हणजे कुतूहलाची विषय असणार आहे। तर होते प्रशांत ठाकूर, राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।